रामकृष्ण हरी कावेरी शिको. आपल्या संत दर्शन या उपक्रमात आज आपण संतांची माऊली मुक्ताई हा अभंग ऐकणार आहोत. त्याआधी मुक्ताईबद्दल थोडीशी माहिती घेऊया. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेली चार संत भावंडे म्हणजेच निवृत्तीनाथ, ज्ञानदेव महाराज, सोपानदेव आणि मुक्ताई. त्यांचा जन्म अंदाजे 1279. चार भावंडे असल्यामुळे त्याच्या मागे पुढे एक 8-10 वर्षात 15 वर्षात त्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळील आपेगाव येथे झाले. मुक्ताईंचा जन्म 1279. वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई. त्यांनी संसारात पडल्यावर संन्यास घेतला आणि काशी येथे ती गेली. काशी येथे गेल्यानंतर तेथील जे धर्मगुरू होते त्यांच्या आज्ञेवरून त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला आणि ते परत आपल्या गावी आले. त्यानंतर त्यांना ही 4 अपत्ये झाली. त्यामुळे तेव्हाच्या समजुतीप्रमाणे जे धर्ममार्तंड होते त्यांना ते पटलं नाही आणि त्यांनी त्या विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणीबाईंचा खूप छळ करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर ह्या 4ही दैवी अपत्यांना, भावंडांना ते संन्यासाची मुलं म्हणून हिणवायला लागले, त्यांचा छळ करायला लागले. त्या छळाला कंटाळून विठ्ठलपंतांनी त्या धर्ममार्तांकडे सांगितलं की मुलांची काही चूक नाही, चूक आम्ही केली आहे तर आम्ही शिक्षा भोगतो, आम्हाला शिक्षा सांगा. तर ते निर्दयी धर्ममार्तंडाने तुम्ही मृत्यू स्वीकारा, आत्महत्या करा असं सांगितलं. आणि एके दिवशी म्हणजे रात्री ही 4 भावंड छोटी झोपलेली असताना त्यांच्या आईवडिलांनी आत्महत्या केली. इतकी त्या आत्महत्या केल्यानंतरसुद्धा हे अनाथ झालेल्या मुलांचासुद्धा त्यांनी छळ थांबवला नाही, तो तसाच सुरू होता. त्याच्या पुढील त्यांचे काही चमत्कार, त्यांचं जीवन हे थोडंफार आपल्याला माहितीच आहे. या चिमुकल्या मुक्ताईने चांगदेव जेव्हा ज्ञानदेव महाराजांची कीर्ती ऐकून चांगदेव जेव्हा भेटायला आले, म्हणजे त्यांनी पहिलं पत्र लिहिलं चांगदेवाने. चांगदेव म्हणजे 1400 वर्ष जगलेले आणि खूप आध्यात्मिक शक्ती असलेले असे योगी होते. म्हणजे ते असं चांगदेवांचं जर वाचली माहिती तर स्वतः ते आपल्या अनुयायींसह आकाशातून आकाशमार्गाने येऊ शकत होते, इतकी त्यांची शक्ती होती आध्यात्मिक. तर त्या चांगदेवाने ज्ञानेश्वर महाराजांना काय लिहावं, नमस्कार लिहावं, आशीर्वाद लिहावा, काय लिहावं म्हणून तो कोराच कागद पाठवला. तो कोरा कागद बघून तेव्हा मुक्ताई हसल्या आणि त्यांनी चांगदेवांच्या बुद्धिमत्तेवर शंका उपस्थित केली की हसल्या. मग ज्ञानदेव महाराजांनी जे ते पत्र लिहिलं तेच मुक्ताईने सांगितलेलं, त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. ते चांगदेवांना पत्र गेलं. ते वाचून चांगदेवसुद्धा विचारात पडले की इतकं बोधप्रद पत्र कोणी लिहिलं आहे. आणि जेव्हा ते चांगदेव वाघावर बसून ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला आले तेव्हा ही 4 भावंड भिंतीवर बसली होती. असं सांगतात की थंडीचे दिवस असतील ते उन्हात बसली होती आणि समोरून योगी चांगदेव येत आहेत वाघावर बसून. तेव्हा ते आपले सामर्थ्य दाखवत आहेत, तर त्यांना सामोरं कसं जायचं म्हणून ह्यांना प्रश्न पडला. तेव्हा ज्ञानदेव माऊलींनी आपल्या आध्यात्मिक तपोबलावर ती भिंत पुढे नेली असं सांगतात. तेव्हा त्या पत्रातील मजकूर तो चांगदेवांनी ज्ञानदेवाला विचारला तेव्हा मुक्ताईंनी त्यांना सांगितला की चांगदेव 65 प्रसिद्ध आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण पुण्याचे ब्रह्मर्षी डॉक्टर पविवर्तक, प्राच्यविद्या अभ्यासक आणि संशोधक, अंतराळ गणिती तज्ज्ञ, ज्यांना दिव्यदृष्टी होती, ज्यांना काही देवी देवताचं दर्शन झालं आणि मंगळ, गुरु, शनी ग्रहावर ज्यांनी भ्रमण केलं आणि त्यांनी सांगितलेले जेवढे
काही तिथे पॉईंट होते, काही महत्त्वाचे जे माहिती होती ती नंतर गेलेल्या यानाचे दिलेल्या माहितीला तंतोतंत जुळली, त्यामुळे त्यांच्याकडे दिव्यदृष्टी होती हे सिद्ध आले. असे एक योगी पुरुष, त्यांनी ह्या 4 भावंडांबद्दल जी माहिती सांगितली ती खूप कमी लोकांना माहिती आहे आणि ती सांगावी म्हणून मी आता इथे त्याचा उच्चार करतो पुन्हा, की महाभारतातले जे पांडव होते पहिले 3 आणि द्रौपदी, युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे महत्त्वाचे पांडव आणि द्रौपदी, त्यांनीच काही कारणाने परत जन्म घेतला. तो निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि ह्या मुक्ताबाई त्यांची बहीण झाल्या असं डॉक्टर वर्तकांचं म्हणणं आहे. तसं त्यांचा निबंध आहे. तो निबंध विस्ताराने वाचला तर आपल्याला लक्षात येतो पट्ट. आणि पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी 4 भावंडे आहेत तीच पुढे सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गणेश सावरकर ही 3 भावंडं आणि येसूवहिनी अशी जन्माला आली. तर तो वेगळा विषय आहे, असा तो निबंध आहे त्यांनी सांगितलेला आहे. तर ही झाली माहिती. आता आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथांबरोबर जेव्हा मुक्ताई जात होत्या तेव्हा त्या विजेच्या रूपात लुप्त आल्या अशी माहिती सांगितली जाते. मग प्रश्न असा पडतो की खरोखरच असं विजेच्या रूपात लुप्त होता येतं का किंवा जातं का कोण? तर मग मला तसा प्रश्न पडला. तर मी तसा विचार केला तर कृष्ण जन्माची आपल्याला कथा माहिती आहे की आकाशवाणी झाली म्हणून कंसाने कृष्णाच्या मामाने म्हणजे सख्या बहिणीला आणि त्या बहिणीच्या पतीला तुरुंगवासात टाकलं आणि तो त्याच्या मुलांची वाट बघू लागला. कुठल्या मुलापासून धोका आहे तो माहिती नाही, म्हणून प्रत्येक मूल जन्मला आलं की ते दगडावर आपटायचं आणि मारायचा कंस. तशी 6 मुलं मारल्यानंतर 7वं मूल त्याच्या हातातून निसटलं आणि तेव्हाच वीज कडाडली. ते विजेत लुप्त आल्याने आकाशवाणी झाली की तू आता सुटणार नाही आहेस, पुढे जे मूल जन्माला येईल ते तुझं वध करणार, अशी कथा आहे साधारण. तर हे एक झालं विजेचं घटना एक ही किंवा एक माहिती झाली. आणि आत्ताच अलीकडेच अगदी 11 ऑगस्ट 2022 रोजी आपल्याकडे वृत्तवाहिनीने एक बातमी दिली. तीसुद्धा थोडी थक्क करण्यावर विचार करायला लावणारी होती. ती बातमी ऐकून किंवा दृश्य पाहून मला संत मुक्ताईंची आठवण झाली. तर त्या दिवशी सांगितलेली बातमी अशी होती, अमेरिकेत आज जमिनीवर वीज कडाडताना दिसली. ती वीज नेहमीच आकाशात कडाडून चंपून जमिनीवर पडते, जमिनीवर कोसळते. परंतु आज उलटा प्रकार घडला. वीज काही काळ जमिनीवर कडाडून काही क्षणात विजेचा लोळ आकाशात गेल्याचे चमत्कारिक दृश्य नासाच्या वैज्ञानिकांना दिसून आले. या आगळ्या वेगळ्या चमत्काराने नासाचे संशोधक शास्त्रज्ञही अवाक झाले आहेत. त्यांनाही त्यामागील कारण लक्षात आलेले नाही. संत मुक्ताबाई ही आता आपली माहिती. संत मुक्ताबाई या विजेचे रूप होत्या असे सांगितले जाते. तसेच ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यावर निवृत्तीनाथांसह त्या चालत असताना अचानक विजेमध्ये लुप्त आल्याचे सांगितले जाते. मग हा अमेरिकेतला प्रकार ऐकल्यावर आणि दूरदर्शनवर पाहिल्यावर संत मुक्ताबाई विजेच्या रूपात अवकाशात लुप्त झाल्या ही दंतकथा नसून तो खरा प्रकार असावा असे मलाही वाटले. आता हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर किंवा निष्कर्षावर किंवा अनुमानावर किंवा आपल्या विचारावर ज्याने त्याने टाळायचं आहे. आता संतांची माऊली मुक्ताई, जिला आद्य कवयित्री असे म्हणतात, त्यावर मी रचलेला अभंग माझ्या मुलीकडून ऐका. धन्यवाद. आणि ही माहिती, हा अभंग आपल्याला आवडला तर त्याला लाईक द्या, आपली मतं मांडा, आपल्या मित्रमंडळींना ही माहिती, ही कविता आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोचवा. आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, कोण नवीन असेल तर अवश्य करा. आता परत आपण भेटू हा अभंग ऐकल्यानंतर पुढील अभंगात उद्या. धन्यवाद.
नमस्कार, मी प्राची मनमोहन रोगे. आज आपण पप्पांनीच रचलेला संत मुक्ताबाईवरचा अभंग ऐकतोय. शीर्षक आहे अभंगाचं संतांची माऊली मुक्ताबाई. चार भावंडात मुक्ताई लहान, चार भावंडात मुक्ताई लहान, समज महान तिला परी. मायतात गेले अवेळी सोडून, मायतात गेले अवेळी सोडून, बहीण लहान आई झाली. दुःखी कष्टी ज्ञाना तीच समजावी, दुःखी कष्टी ज्ञाना तीच समजावे, प्रसंगात धावे देई धीर. ज्ञानदेवा सांगे योग्याची लक्षणं, ज्ञानदेवा सांगे योग्याची लक्षणं, आत्मक्लेश जाण बरा नोहे. योगी सांग देवा जे उपदेशिले, योगी सांग देवा जे उपदेशिले, गुरु त्यांनी केले मुक्ताईला. कार्य पूर्ण होता तापी नदी काठी, कार्य पूर्ण होता तापी नदी काठी, वीज आली भेटी न्यावयासी. आद्य कवयित्री संतांची माऊली, आद्य कवयित्री संतांची माऊली, आम्हा दे सावली विनविते. धन्यवाद.